माणसं, बोटॅनिकल गार्डन म्हणजे काय हे लोकांच्या माहितीसाठी सांगते की ती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते आणि त्यांनी असं पत्र कलेक्टरना लिहिलं की इथे काही माणसं आली आणि आम्हाला सांगतायत की जागा आमची आहे, तुम्ही याला खाली करा. हे जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा ही माणसं पोलीस स्टेशनमध्ये देखील जातात. त्यांच्या वकिलांचा पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो की तुम्ही, आमची जागा आहे, आम्हाला आत जाऊ देत नाहीयेत, तर तुम्ही तुमची फौज पाठवा, पोलिसांची फौज पाठवा, असा फोन कॉल येतो. पोलीस पाठवले जातात. तिथे जाऊन त्यांना जी माहिती मिळते की यांच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नव्हतं, ते कुठल्याही प्रकारे प्रूव्ह करू शकत नव्हते, तरी अमेडियाची माणसं, त्यांचे बाउन्सर, त्यांचे वकील तिकडे जाऊन त्यांनी दादागिरी केली. आज सकाळपासनं मी या RTI साठी मी त्यांना आधी त्यांच्याकडनं पब्लिक डिस्क्लोजर खाली पोलीसकडनं मागणी केली, मग मी ईमेल पाठवलं, सकाळपासून त्यांना RTI पाठवून सगळं पाठवून झालं होतं. आत्ता माझ्या हातात हा कागद आला आणि हा महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच यांनी ढवळून निघेल. कारण आता अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल आणि त्याची अनेक कारणं मी आता पुढे आणणार आहे. तर पहिलं, ही जी स्टेशन डायरी आहे